We thank God for this wonderful day. इस अद्भुत दिन के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करेंगे। Our God is a good God हमारा परमेश्वर भला है and He loves us. और हमसे प्यार करता And because He loves us, we are here. है, इसलिए क्योंकि हमसे प्रेम करता हम यहाँ पर हैं। Yeah, even though there are few testimonies today, but we are alive, that is the testimony. हालांकि बहुत कम साक्ष्य यहाँ पर हैं, लेकिन वो जीवित साक्ष्य यहाँ पर थे। Yeah, and secondly, we have to be very vigilant और and हमें very much knowing, counting our days every day. हमें बहुत सतर्क रहना है और हमारे दिन जो है उन्हें गिनते रहना Every चाहिए। day we are coming close to our death. दिन ब दिन हम हमारे मृत्यु के करीब आते जा रहे हैं। We are hearing that continuously. मृत्यु के संबंध में हम लगातार सुनते जा Yeah, रहे हैं। even Dr. Koshi is in Kerala. That person, the close relative, suddenly passed away. डॉक्टर कोशी केरला में है, निकट के उनके As रिश्तेदार है, वो गुजर जाने के The कारण prophecy came that that early death will be there, suicidals will be there, भविष्यवाणी आई थी कि अकाली मृत्यु और आत्महत्या accidental deaths will be there. बहुत सारे अपघात के मृत्यु भी आएंगे। Last week, on one 11 years old girl committed suicide in Pratima school. पिछले सप्ताह प्रतिमा के स्कूल में एक 11 साल की बेटी ने आत्महत्या की। 11 years means you can understand what that girl or boy knows about suicide. 11 साल के आप समझ सकते हैं कि बच्चे को आत्महत्या के बारे में क्या The पता है। prophecy comes, it is yes and amen. God does that work. भविष्यवाणी पूरी होती है, ये परमेश्वर का वचन है। Because उसे आमीन कहते हैं। man doesn't speak, but the Holy Spirit speaks. मनुष्य नहीं बोलता, पवित्र आत्मा बोलता So है। if you don't take your life seriously, our children will suffer, our relatives will suffer, many people will commit suicide. अगर आप अपने जीवन को गंभीरता से ना लोगे तो हमारा जीवन, हमारे रिश्तेदारों का Secondly, जीवन। one young couple, maybe 35, 38 years old, he killed his wife and 8 years old child, and he also committed suicide in Pune. पूना का एक यंग ऐसा कुटुंब था जिन्होंने अपने He was a बच्चे को- software engineer. वो एक सॉफ्टवेयर इंजीनियर थे। So all these things we are hearing, and the prophecy which comes, it is going to happen 100%. जो बातें हम सुन रहे हैं, भविष्यवाणी आई है, वो 100% होने वाली है। I don't take any pride or glory for the prophecy, but I thank for the Holy Spirit which reveals us, so that you and I, we will be prepared to meet the Lord, or we will be prepared for the rapture, or we will become the spotless and wrinkleless bride. ये भविष्यवाणी का श्रेय पास्टर अपने लेते हैं, परमेश्वर को गौरव देते हैं, लेकिन हम तैयारी करते हैं उस कार्य जो परमेश्वर ने हमारे लिए नियुक्त किया है। और जो भी भविष्यवाणी 31 दिसंबर को आई थी, आणि जी पण भविष्यवाणी 31 डिसेंबरला आलेली, की वेळेच्या अगोदर मृत्यू येणार आहे, अनेक लोक जाणार आहेत। तर एक प्रतिमाच्या शाळेमध्ये एक 11 वर्षाची मुलगी सुसाईड केलं। त्या लहान लेकराला सुसाईडचा अर्थ सुद्धा माहिती नसेल, पण तिने तिच्या जीवनाचा अंत केलेला आहे। आणि अजून एक सॉफ्टवेअर इंजिनियर कपल जोडप्यांनी पण आपल्या लेकराला मारून स्वतःचं सुसाईड केलेलं आहे। अशा ज्या गोष्टी आहेत, तर देवबापाचं वचन ते खरं होत आहे। पास्टर सांगतात ते स्वतःबद्दल ते अध्यता मानत नाही, पण जे देवबापाचा आत्मा सांगतो, जे पवित्र आत्मा सांगतो, ते काम पूर्ण केल्याशिवाय ते वचन खाली जाणार नाही, ते त्याचं काम करणार आहे। म्हणून आपल्याला किती सतर्क राहायला पाहिजे। आपण रोज आणि रोज आपलं जीवन कबरेजवळच आलेलं आहे, ते काय रोज आणि रोज वाढत नाहीये। तर आपल्याला आपल्या जीवनासाठी देवबापाचे आपले नाते व्यवस्थित करायला पाहिजे। So today, God is telling us, or we are learning from Romans 7th and 8th chapter, it is very, we have to be very seriously. The message will be, so for some people it will be boring message. You will get sleep, spirit of slumber will be there, but prepare yourself to come and hear the voice of the Lord. आज हम रोमियो की पत्री में हम इस वक्त बाइबल वर्ड स्टडी कर रहे हैं, तो इसमें जो है हमने पिछले बार 7वें अध्याय में देखा था, उसी तरह हम आगे जाएंगे। इस संदेश के दौरान हो सकता है संदेश आपको इतना मनभावना ना लगे, आपको नींद आए,
लेकिन आप अपने आप को सतर्क Because रखिएगा। when we speak about sin, problems, you and I, we will not like. जब हम पाप के संबंध में बात करते हैं तो शायद हमको ये पसंद नहीं आता है। आणि मागच्या 3-4 आठवड्यापासून जो संदेश येत राहिला आहे ते शिक्षण आपण घेत आहोत रोमी 7 आणि 8 मधून हे खूप लोकांना हे जे शिक्षण आहे आवडणार नाही कारण या शिक्षणामध्ये जास्ती करून पाप काय आणि पापाचे परिणाम काय ते आपण ऐकणार आहे। कोणाकडे झोपेचा आत्मा आहे कोणाला हे आवडणार नाही पण आपल्याला हे वचन ऐकून आपलं जीवन बदलायला पाहिजे। We all are here because of Christ and to get delivered, to enjoy the blessings what Christ has given us. हम यीशु मसीह के कारण यहाँ पर है और वो मुक्तता पाने चाहते हैं वो जिसकी उसकी आपण ह्या ठिकाणी एकच गोष्टीच्या आणि एकच कारणाने एकत्र झालेले आहोत ते आहे आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे आपण या ठिकाणी आलेलो आहोत। But including me, everybody is being trapped by the enemies. पास्टर कहते हैं कि वो अपने को मिला करके सारे लोग जो है वो शैतान के द्वारा उस फंदे में फंसाए गए हैं। आणि पास्टरचं असं म्हणणं आहे की ते स्वतः आणि अजून खूप लोक शैतानाच्या जाळ्यामध्ये अडकलेले We आहेत। all are bondages in the presence of the Lord. प्रभु की Is it उपस्थिति right or में- wrong? क्या ये सच है कि प्रभु की उपस्थिति में हम सारे बंधन में हैं? आणि हे खरी गोष्ट आहे का आपण सर्व प्रभू येशूच्या समोर आपण बघितलं आपलं जीवन तर आपण बंधनामध्ये अडकलेलं आहे। Everybody is having issues, problems, they're into bondages. हर एक को जो है बंधन है, अलग अलग समस्याएं हैं। आपण प्रत्येकाचं जीवन जर का आपण बघितलं तर त्या जीवनामध्ये काही ना काही समस्या आहे काही ना काही अडचणी आहेत आणि काही ना काही बंधनामध्ये आपण अडकलेलो Why आहोत। this situation is there in your life and my life? आपके मेरे जीवन में परिस्थिति क्यों है? मग ही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये का आलेली आहे? Why? Because of sin which dominates in our lives. क्यों पाप हमारे जीवन पर प्रभुता करता है? आणि ह्याचं कारण एकच आहे की पापाचं राज्य आपल्या जीवनामध्ये It आलेलं आहे। controls your life and my life. वो हमारे जीवन को चलाता है। आणि त्या पापाचा ओढा आपल्या जीवनावर कब्जा बसलेला आहे। So because of that hold, you and I, we are giving entry to the devil, and the devil is ruling your life and my life. उस पकड़ के कारण हम शैतान को जो है हमारे जीवन में प्रवेश देते हैं और वो हमारे जीवन पर प्रभुता करता है। आपणच पापाला दरवाजा उघडतो आपण त्या पापावर आपल्याला ते पाप राज्य करतो आणि आपण सैतानाच्या मार्गामध्ये जातो। When we read Psalms 118, 6th verse and 7th verse, भजन संहिता 118 6 और 7 अगर हम पढ़ते हैं, भजन संहिता 118 यहोवा मेरी ओर है, मैं न डरूंगा। मनुष्य मेरा क्या कर सकता है? यहोवा मेरी और मेरे सहायकों में है, मैं अपने बैरियों का दृष्टि करता दूंगा। बस Marathi. माझा सहाय्यक करता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे। माझा द्वेष करणाऱ्यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहिली। मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे आहे। Yeah, the Lord is, if the Lord is on my side, who will be against me? तेज वचन है ना? यहाँ कहा गया है 18:6, 1186. 6 and 7 ना? I will not have any fear what man can do to me. यहाँ कहा है कि मुझे क्या कोई भय नहीं होगा, मनुष्य मेरे पक्ष में नहीं है तो। Then why you and I, we are having job problem, business problem, children's problem, family problems, situation, people are accusing you and me. You have received the Holy Spirit, you have taken water baptism, you are walking in the ways, you have fear of God, everything is there. आपके जीवन में सारा कुछ है, आप परमेश्वर के भय में चल रहे, पवित्र आत्मा का बपतिस्मा आपने बपतिस्मा लिया हुआ है, तो हमारे जीवन में ऐसी परिस्थितियां क्यों हैं? स्तोत्र संहिता 1:18 प्रमाणे 6 वचनामध्ये जर का प्रभू आपल्या बरोबर आहे तर आपल्याला मनुष्याची भीती का? तर जर का हे आपल्याला वचन असेल आपल्याला माहिती असेल तर का
आजच्या आपल्या जीवनामध्ये आपण बघतो की आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या लेकरांमध्ये सगळीकडे आपण बघितलं संकट 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 आपण बघत आहोत. ते असं का? We have heard about the law, which when it becomes alive, we die. हमने उस कानून को देखा है, जब कानून जीवित है तो हम मरते हैं. आपण मागच्या रविवारी बघितलं, जर का न्याय जिवंत होतो तर आपण मरते असं का? That is the Bible, the word of God or the commandment of God. When you don't know, you become alive. But as soon as you know the law, you die spiritually. ये पवित्र शास्त्र की आज्ञा है कि जब कानून जीवित होता है तो हम मृत होते हैं. आणि जेव्हा जोपर्यंत आपल्याला माहिती नसतो तोपर्यंत आपण जिवंत असतो. पण ज्या क्षणी आपल्याला तो न्याय समजतो त्यावेळेस आपल्याला मृत्यूचा अनुभव येतो. The law helps the sin to arose in your life and my life. आपके जीवन में वो कानून जो है, कानून व्यवस्था जो है, पाप को बढ़ोतरी देता है आपके मेरे It जीवन helps में. you and I to be aroused. आपको मेरे ऊंचाई में The उठने sin के लिए is मदद करता है. activated in your life and my life. पाप को आपके जीवन में कार्यरत करता है. And when the sin is alive in your life, जब पाप आपके जीवन में जीवित रहता है, you die spiritually. आत्मिक रीति से आप मर जाते हो. And the law reveals facts about your life. और जो कानून है, कानून व्यवस्था जो है आपके जीवन की सच्चाई या उजागर करता It है. condemns you and me. आपको मेरे को दोषित कर And because of condemnation, उस दोष देने के कारण कारण पाप आपल्यामध्ये उत्तेजित होतं, म्हणून ते पापच आपल्याला टोचतं आणि ते पापच आपल्याला मृत्यूच्या दरवाजापर्यंत नेतं आणि आपल्याला खाली पाडतं. yeah, and it brings death in our lives. और वो अपने जीवन में मृत्यू को लेकर आता है. And that, आणि पापाचं वेतन मरणच आहे आणि आपल्याला ते मरण जीवनामध्ये. but the law at the other side is holy, दूसरी तरफ कानून व्यवस्था जो है वो पवित्र है. righteous. पण न्याय हे पवित्र आहे आणि धार्मिक आहे. It is good. वो अच्छा भला है. आणि न्याय चांगलं सुद्धा आहे. It leads us to the eternal life. वो हमें निरंतर के जीवन की ओर ले जाता है. So we understand आणि this. न्यायशास्त्र आपल्याला जीवनाच्या मार्गाकडे नेतं. ये बातें हम समझते हैं. We'll see what happens to with the law with the mankind. और कानून व्यवस्था के कारण मनुष्य के जीवन में मनुष्य मात्रा में क्या होता है उसकी ओर हम देखेंगे. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा न्याय येतं तेव्हा न्यायाच्या द्वारे काय काय गोष्टी होतात आपण देवबापाच्या वचनाकडे बघूया. The Lord judges every man who sins. Romans 2nd chapter and 12th verse. रोमन की पत्री 2 अध्याय और 12 पर जो वचन की ओर हम देखेंगे तो लिखा है, जो मूसा की व्यवस्था से अनजान थे और जिन्होंने उस दशा में पाप किया है उनका उस दशा में नाश होगा, और जिन्होंने व्यवस्था के अधीन होकर पाप किया है उन्हें व्यवस्था के अनुसार दंड मिलेगा. 2nd chapter 12th verse of Romans Bible says the law is going to condemn human being, you and me. ये दूसरे And he is अध्याय going to destroy your life and my ये life. दूसरे अध्याय के 12 वचन में लिखा है कि ये जो कानून व्यवस्था है वो आपको दोषी ठहराने वाली है आपके मेरे जीवन में. आणि न्यायच आपल्याला दोष दाखवणार आहे, न्यायच आपल्याला मृत्यूकडे नेणार आहे. 2nd chapter 29 verse also say the rituals, that is dedication of the small baby, और ये water baptism, दूसरे अध्याय all these rituals are not going to take you to heaven. दूसरे अध्याय के 29 वचन में भी, इसी अध्याय के 29 वचन में ये कहता है कि जो भी कार्य है, जो कुछ कार्य हम करते हैं जैसे बच्चों को बपतिस्मा देना, ये सारा उसमें सम्मिलित है. आणि ह्याच रोमी 2:29 वाचूया आपण. किंतु यहूदी वह है जिसका अंतकरण यहूदी है, खतना वह है जो हृदय का है. ऐसा खतना लिखित व्यवस्था पर नहीं परंतु पवित्र आत्मा पर निर्भर है. ऐसे व्यक्ति की प्रशंसा मनुष्य नहीं वरन स्वयं परमेश्वर करता है. So the law or the rituals are not going to take you to heaven. ये जो कार्य है वो आपको कार्य करना अलग अलग, वो आपको स्वर्ग राज्य की ओर नहीं लेकर जा सकता है. परंतु जो अंतर यहुदी तो यहुदी है आणि लेखाप्रमाणे मानवाची स्त्री
तर आध्यात्मिक दृष्ट्या जी अंतःकरणाची व्हावयाची ती चिंता होय, अशाची प्रशंसा माणसांकडून नव्हे तर देवाकडून होते. The law cannot make man righteous and he cannot be accepted by God. कानून व्यवस्था जो है मनुष्य को नीतिमान नहीं बना सकती है. आणि न्याय हा आपल्याला नीतिमान नाही बनवणार आणि धार्मिक सुद्धा नाही बनवणार. Why I am telling you this? You will tell why we are here. आप पास्टर इसलिए क्यों कह रहे हैं? आप कहोगे कि फिर हम लोग यहाँ पर किस लिए हैं? I will come to that point slowly. आणि जेव्हा आपण वचनाकडे बघूया, जर का न्याय आपल्याला नीतिमत्वाकडे व धार्मिकतेकडे किंवा इथं नेणार नाही, तर मग ह्या ठिकाणी आपण का जमलेला आहोत? Bible is telling all have sinned and fallen short in the glory of the Lord. पवित्र शास्त्र कहता है कि सारों सबने पाप किया है और परमेश्वर का गौरव से वो विमुख हो गए हैं. आणि देवबापाचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केलेले आहे आणि देवाच्या गौरवाला ते मुकलेले The pastors, the leaders, the church elders, deacons, they are telling you to read the word, pray, all these things, telling fasting, do all. But I am telling you, all these things are not going to make you righteous. It is not going to go. You are not going to go with all these things to heaven. बहुत सारे प्रभु के दास, अलग अलग पास्टर, डीकन्स जो भी हैं, वो सारे आपको उपवास प्रार्थना के लिए कहते हैं, लेकिन पास्टर कह रहे हैं कि मैं कहता हूं कि सिर्फ ये चीजें आपको पवित्र राज्य की ओर लेकर नहीं जाएगी. आणि खूप देवबापाच्या मध्ये आपण असणार आहोत. उपवास, प्रार्थना, नीतिमत्वाचं जीवन हे सर्व जगल्यावर पण आपण देवबापाच्या राज्यामध्ये जाणार आहोत की नाही याचा एक प्रश्न चिन्ह आहे. पास्टर म्हणतात या सगळ्या गोष्टी करून आपण देवाच्या राज्यामध्ये जाऊ किंवा नाही ही शंका आहे. The purpose of the law, why God has given you to know Christ and implement Christ in your life and walk in Christ's way. कानून व्यवस्था का हेतु यह था कि आप यीशु मसीह को जाने और यीशु मसीह और उनके कार्य जो है आपके जीवन में आप उसे लागू करें. नियमशास्त्राचा मूळ उद्देशच आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्ताला जाणून घेणं आणि त्याच्या तो कसं जीवन जगलेलं आहे ते आपल्या जीवनामध्ये आचरणात आणणं. Knowing and implementing is totally very vast and different. किसी चीज को जानना और उसे अपने जीवन में लागू करना है दो अलग अलग बातें हैं. एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती असणं आणि त्या व्यक्तीबद्दल आपल्या जीवनामध्ये आचरण करणं, माहिती असणं आणि आचरण करण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक We आहे. all know the Prime Minister, but we don't have that relations with him so that we can talk with him anytime. प्रधानमंत्री को हो सकता है हम जानते होंगे, लेकिन वो हमें नहीं जानते होंगे. आणि प्रधानमंत्री आपल्या प्रधानमंत्री कोण आहे माहिती आहे, आपल्याला प्रधानमंत्रीचं नाव माहिती असेल, पण प्रधानमंत्री आपल्याला ओळखतो का हे महत्त्वाचं You आहे. know Bible, you know Christ, you have taken water baptism, you are filled with Holy Spirit, but you and I, we do not have that relation that any moment when you call, He will answer you. आप हो सकता है पवित्र शास्त्र जानते हो, बपतिस्मा लिया हो, विश्वास में चलते हो, लेकिन आपको जब वो आपका रिश्ता नहीं है जैसा कि आप जब भी चाहिए उनको आप कांटेक्ट कर सकते हो. आपल्याला देवबाप माहिती आहे, येशू ख्रिस्त माहिती आहे, तारण माहिती आहे, पाण्याचा बाप्तिस्मा घेतलेला आहे, पवित्र आत्म्याबद्दल माहिती आहे, सर्व आपल्याला माहिती आहे, पण येशू ख्रिस्ताला आपण माहिती आहोत का हे महत्वाचं प्रश्न. Man walks in his own ways, thinking, ability, and that's why we can see many denominations are coming, many false teachings are coming, many false doctrines are coming, and that is corrupting mankind. मनुष्य जो है अपने ज्ञान के अनुसार चलता है. बहुत सारे अलग अलग डिनोमिनेशंस है, उनके अनुसार लोग चलते हैं, लेकिन यही सबसे बड़ी जड़ है. आणि आपल्याला माहिती आहे, आपल्याला सगळं माहिती आहे, आणि माहिती आहे म्हणूनच आपण बघतो या ज्ञानापायी लोक आपण बघतो की कितीतरी ख्रिस्ती पंथ आलेले आहेत आणि इतके डिनॉमिनेशन जे झालेले आहेत. तेवढेच नाही तर खोटे शिक्षणाचे सुद्धा डिनॉमिनेशन आलेले, कारण कोणाला माहिती आहे, माणसांना, मनुष्याला माहिती आहे आणि मनुष्य त्याच्या माहितीप्रमाणे करतो. The Pentecostal people are having pride. We are Pentecostal. We are not like CNI. We are not like Catholic.
We are not Martomite and Jacobite. The pride comes, that in your life, my life, ego comes, and we are diverted. We become the cult Christians. पेंटिकॉस्टल लोग जो है उन्हें गर्व है कि वो पेंटिकॉस्टल है, हम माथोमाइट नहीं है, कोई दूसरे नहीं है. तो इस तरह जीवन में जो है गर्व आता है और वो जो है हमें अलग मार्ग की ओर लेकर जाता है. आणि पेंटिकॉस्टल लोक म्हणजे जे आपण जे स्वतःला पवित्र आत्म्याने भरलेले, तारण पावलेले असे समजणारे लोक, ते काय करतो, आपण दुसरे लोक चर्च मध्ये आले, ओ तुम्ही कॅथलिक आहात, तुम्ही सियन आहे का, आपण त्यांना दोष देतो आणि आपण स्वतःला काय करतो, श्रेष्ठ समजतो. हे असे आपल्या मनाचे विचार आणि जे आपण स्वतःला पवित्र आत्म्याने विश्वासाने चालणारे लोक, आपण जे दोष देणारे लोक, एक कल्ट सारखे एक वेगळं विभाजन होऊन जातो. But I will be talking about one enemy in your life and my life. पास्टर आपके जीवन के एक शत्रु के संबंध में बात करना That चाहते हैं. enemy is not that black devil with the horns. वो शत्रु नहीं है जो काला है और It is not the flesh. वो शरीर नहीं है. That means your anger, malice, wrath, hypocrisy, adultery, jealousiness. और आपके जो कुछ आपके जीवन में क्रोध है, गुस्सा है, द्वेष है, जो भी है वो नहीं है. That enemy is not that, but the enemy is God. वो शत्रु नहीं है, परमेश्वर. आणि पास्टर ह्याच्याबद्दल आज बोलणार आहे की जर का आपण आपल्या जीवनातला कोण शत्रू आहे, आपण शत्रू आपल्याला माहिती आहे, ख्रिश्चन लोक काय म्हणते, आपले शत्रू कोण आहे, शैतान आहे. किंवा जे देवबापाच्या वचनाप्रमाणे लिहिलेलं आहे की तुमच्यामध्ये राग, मत्सर, हेवा, बेविचार, हे आपल्याला वाटतं देवाचे काय शत्रू आहेत. पण नाही, पास्टर काय म्हणतं, आपला शत्रू तर परमेश्वर स्वतःच आहे. And you will ask me how it is. और आप पूछोगे कि ये कैसे. And so we will just go slowly. We are going very slowly here about this message. हम इस विषय में आहिस्ता से आगे जाएंगे. आणि जर का हा प्रश्न विचारला की प्रभू जर का आपला शत्रू आहे, तर हे मोठा प्रश्न आहे. आणि हे आपल्याला समजून घेण्यासाठी आपण देवबापाचं वचन फार हळू रीतीने आणि समजून घेऊया. If I tell somebody that you are something, you will be doing, you have done this thing wrong. अगर पास्टर किसी को कहते हैं कि आपने कोई चीज गलत की है, जर का पास्टर कोणाला सांगतील की तू ही गोष्ट चुकीची केली आहे, Immediately you will start justifying. तुरंत हम लोग जो है उसका न्याय निर्णय For करते हैं. example, मिसाल के तौर if पर I tell why you came late, आप अगर पूछते हैं कि आप क्यों देर से I आए, did not get bus. आप कहोगे कि मुझे बस नहीं My मिली, child was here. I did not get up. बच्चा उठा नहीं था, There is excuse. कारण दे पाओगे. But जर का आपण पास्टर म्हणते की हे तुमच्या जीवनात तुम्ही चूक केली, उदाहरणार्थ की तुम्ही चर्चला लेट का आला, लेट का आला हा प्रश्न आल्याबरोबर आपण आपल्या स्वतःचं जे कारण आहेत आणि स्वतःला आपण किती बरोबर आहोत हे सांगण्यातच आपला अर्धा वेळ पास्टरला जाणार आहे. we participate in the world and worldly things, हम दुनिया की चीजें जो है उसमें सम्मिलित होते हैं and that's why the world becomes the enemy. और इसलिए संसार जो हमारे लिए शत्रु हो जाता है. आपण या जगाच्या गोष्टीमध्ये इतके गुंतून जातो आणि मग जगच आपलं शत्रू बनतं. And we boast about ourselves. और अपने आप के बारे में हम जो है बड़ी बड़ी बातें कहते हैं. मग आपलीच अड्ड्यात आपण मिळवतो. Whatever we keep promise to the Lord, we don't do that. हम जो परमेश्वर को शब्द देते हैं उसको हम पालन नहीं करते हैं. आणि देवबापाला दिलेले अभिवचन आपणच देतो, आपणच त्याचे आज्ञा पालन When करत people नाही. are accused, जब लोगों को दोष दिया जाता they है get wrath. उन्हें क्रोध आता है. They fight with the man of God, वो परमेश्वर के जन के साथ. and all these झगड़ा करते factors हैं. are there in human being. ये सारे शब्द जो विशेषताएं हैं ये हर एक मनुष्य में It is in my life. आपके जीवन में होगा. आणि जेव्हा देवाचा दास किंवा कोणी मनुष्याला कोणी त्याची चूक दाखवल्याबरोबर ते क्रोधित होतात, त्याला राग येतो आणि त्या रागाद्वारे ते भांडण सुद्धा करतात. So that's why we have to, I will turn our Bible to Lamentation 2nd chapter 5th verse.
2:5 विलाप गीत 2:5 की ओर हम अपना ध्यान आकर्षित करेंगे. प्रभूची जगण्यासारखा दया आहे. त्याने इस्रायला गिळून टाकले आहे. त्याने तिचे सर्व महाल गिळून टाकले आहे. त्याने त्याचे दुर्ग मोडून टाकले आहे. त्याने यहूदाच्या कन्ये व आक्रमण बहुगुणित केले आहे. हाँ, 2:5. English, read loudly. The Lord was an enemy. Who is our enemy? The Lord is our enemy. He had swallowed up Israel. He had swallowed up all her palaces. He had destroyed his stronghold, and he had increased in the daughter of Judah mourning and lamentation. So who has done increase in the people of God? Lamentation, mourning, crying, weeping, restlessness, sleepless nights. और ये हमारे जीवन में जो यहाँ शोकगीत में लिखा है कि नींद रहित रातें, आंसू, दुख में व्यतीत करना. Who? आणि आपल्या जीवनामध्ये न झोप येणं, रडणं आणि सर्व प्रकारच्या पीडा आणि कोणी आपल्या जीवनामध्ये आणलेले आहेत. But in 118 what he is telling, if God is on our side, who will be against us? What man can do? भजन संहिता Our 118 God में, is liar. भजन संहिता 118 में लिखा है कि जो लिखा है, क्या हमारा परमेश्वर झूठ बोलता है? आणि जसं आता विलाप गीत 2:5 मध्ये लिहिलंय की आपला शत्रू आपला परमेश्वर आहे. आपला परमेश्वरच आपल्याला दुःख, त्रास, वेदना, क्लेश देणार आहे. पण आपण जर का 118 स्तोत्र 6वं वचन बघितलं तर काय लिहिलेलं आहे की जर का प्रभू तुमच्या बरोबर आहे तर मनुष्य तुमचं काय विरुद्ध करू शकणार Church, नाही. today we मग need आपला to प्रभू येशू ख्रिस्त काय खोटं बोलणारा परमेश्वर आहे का? today take a U-turn in our life. अब ये समय है कि हम अपने जीवन की ओर फिर से पूरी तरह से मुड़े. आजच वेळ आहे की आपल्या जीवनाकडे आपण बघायला You पाहिजे have- आणि प्रभूकडे आपल्याला वापस You यायला have to लागणार आहे. be you have to take your life very, very serious. अपने जीवन को बहुत गंभीरता से लेना जरूरी है. Many people I see, they get up, come. Please don't do that. बहुत It सारे is लोग हम very देखते wrong हैं कि- to getting up, coming back. If you want to go for toilet, sit there in the church hall only. आणि आपण बघतो की आज आपल्याला जीवन फारच म्हणजे आपल्याला फारच सावधानी घ्यायला पाहिजे, सतर्क व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाच्या त्या सानिध्याला त्याचा तुम्ही अपमान करू नका. उठणं, बसणं किंवा मोबाईल घेणे अशा गोष्टीपासून तुम्ही वंचित राहा. Because if you are doing, the Lord's hand will be on your life and my life. अगर आप इस Because तरह- you are not serious with the presence of the Lord. अगर आप इस तरह से करोगे तो हो सकता है प्रभु का हाथ आप पर आए कि आप जो है इस चीज को गंभीरता से नहीं ले रहे. आणि प्रभूचं सानिध्य फार गंभीरतेने घ्या. कारण प्रभूच्या क्रोधापासून आपल्याला वाचलं पाहिजे. कारण त्याचा हात केव्हा आपल्या जीवनावर If आपण सांगू The शकत president of the country has meeting. How many people will go for drinking water? Number 1, number 2. How many people will get up from that crowd? They will not be allowed 1-2 hours before and after going also 1 or 2 hours to have security purpose. अगर आप प्रेसिडेंट के साथ बैठते हो तो आप कितनी बार आपके जो व्यक्तिगत कार्य है उसके लिए यहाँ से उठोगे. आपको हो सकता है सिक्योरिटी रीजन से आपको 2 घंटा पहले 2 घंटे बाद इन कार्यों के लिए जाने ही नहीं दिया जाएगा. आणि जर का कोण प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंटच्या मीटिंग मध्ये आपण बसले असेल, आपल्याला आमंत्रण असेल तर 2 घंटे पहिले आपल्याला बसावे लागतात. आणि ते मीटिंग होऊपर्यंत उठण्याची ताकद कोणाला होत नाही. तर आपण असंच ते जटिल लोकांसाठी गंभीरता बाळगतो. Here the author is telling in Lamentation that God is your enemy. यहाँ पर लेखक जो है विलाप गीत में लिख रहा है कि परमेश्वर ही यहाँ पर हमारे शत्रु स्वरूप है. आणि इथे लिहिलेल्या विलाप गीत मध्ये की देवा पण आपला शत्रू आहे. He has swallowed the children of Israel. That means destroyed the people of God. उसने इस्राएल के बच्चों को ग्रहण किया, मतलब उसने वहां पर नाश किया है इस्राएल का. आणि इस्रायल लोकांना गिळलेलं आहे.
आहे म्हणजे देवाच्या लोकांचा त्यांनी तो नाश केलेला आहे. And he has swallowed the places and destroyed the strongholds. और यहाँ पर लिखा है कि उसने भूमि को जो है ग्रहण किया है, जगहों को तहस नहस किया है. आणि भूमीला सुद्धा त्यांनी घेऊन टाकलेले आहे, नाश And केलेला आहे. they are telling the children of Israel, the daughters are mourning and crying and lamenting in the presence of the Lord. और यहाँ लिखा है कि इस्राएल की बेटियां जो है वो रो रही है, इस विलाप गीत के अनुसार विलाप कर रही है. 3rd chapter, 1st verse onwards, he is telling, I am the man that has been afflicted by the rod of his wrath. और तीसरा अध्याय में लिखा है कि मैं वो व्यक्ति हूँ जो इस सौंठ के कारण, लाठी के कारण दुखित हूँ. आणि विलाप गीत 3 मध्ये लिहिले की मीच तो व्यक्ती आहे की ज्याच्या प्रभूच्या हाताने मी पीडित झालेला आहे. And 2nd verse say that he had led me and brought me into darkness, but not into light. और दूसरे वचन में लिखा है कि निस्संदेह क्रोध में उसका हाथ मुझ पर बार बार वस्तुतः दिन भर उठता रहता है. त्याने मला घेऊन जाऊन उजेडात नव्हे तर अंधारात चालावयास लाविले. कोणी केलं ते? Who? Your voice is very, our people are so righteous and holy and pious. They fast and come for 3-4 days. So voice is not coming. Parmeshwarani Kela. So Lord is doing, why? I'm taking you very slowly. Why He is doing that? Why the children of Israel? Why our children are into adultery? Why our children are into wrong ways? Why their marriage are affected? Why all these situations are there? We need to take a U-turn and start enjoying the blessings what God has given you and me. और इस बारे में हमें जो है गंभीरता से लेना चाहिए. हमें दोबारा अपने जीवन को लौटना चाहिए और ये परमेश्वर हमारे जीवन में क्यों करता है, इस बारे में हमको सोचना है. आणि देवाच्या वचनाप्रमाणे जर का देवापणे आपल्या जीवनामध्ये हे सगळ्या केलेलं का केलेलं आहे, आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण आपल्याला केलं पाहिजे आणि आपल्या मार्गामधून आपल्याला फिरायला पाहिजे. तरच देवाने दिलेले आशीर्वाद आपण त्याचा उपभोग. Today some other people are getting blessed, but you are not being blessed. आज हो सकता है कुछ बाकी के लोग जो आशीषित है, लेकिन आप उतने आशीषित नहीं होंगे. आपण आपल्या समोर बघू शकतो की आपण नाही पण दुसरे लोक आशीर्वादाच्या रस्त्यावर चालत. Because of lacking failure, we are asking question, why God? I am so sincere, I am so honest, I am this, I am that. We are having our own righteousness, self-righteousness, we are increasing. और हम जो है खुद जो है अपने निर्णयों के कारण परमेश्वर को पूछते रहते हैं और हम सोचते हैं कि ऐसा क्यों हुआ है. आणि आपणच म्हणतो की प्रभू मी इतकी उपास प्रार्थना, मी इतकी धार्मिक, मी अशी आणि मी तशी, तर माझ्या जीवनामध्ये पीडा आणि क्लेश का आहेत? James 4 आपण प्रभूला विचारत. James 4:8 if we read, याकूब की पत्री 4 वचन अध्याय में अगर हम देखते हैं, याकूब की पत्री 4 अध्याय 8 पद में अगर हम देखते हैं तो वहां लिखा है, परमेश्वर के समीप आओ तो वह भी तुम्हारे समीप आएगा. पापियों अपने हाथ शुद्ध रखो, दूषित मनुष्यों अपने हृदय को पवित्र करो. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. अहो पापी जन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा. so what he is telling, God is like a mirror. वो यह कह रहा है कि परमेश्वर जो है वो आईने के स्वरूप है. आणि देवा एक आरशासारखा आहे. He is telling, come unto me, so I will be near to you. वो कहता है कि तो मेरे समीप आओ तो मैं आपके पास आऊंगा. I have आणि spoken. प्रभूचं वचन सांगतात की तू माझ्या जवळ आहे म्हणजे मी तुझ्या जवळ Long back I told the same thing to you. बहुत दिन पहले यही बात So पास्टर he ने is आपको telling, बताई. come near me, I will be near to वो you. कहता है कि मेरे समीप आओ, मैं आपके निकट आऊंगा. प्रभू म्हणतो की तुम्ही माझ्या जवळ आहे म्हणजे मी तुमच्या जवळ He आहे. is like a mirror. वो एक आईने का स्वरूप है. Every day we see in the mirror. हम रोज अपना चेहरा आईने में Oh, no. देखते हैं. Some people must not be seeing the mirror. कुछ लोग हो सकता है आईने ना देखते But हो. most of us, we go to the mirror, we see how we look. बहुत सारे लोग जो है आईने में अक्सर देखते आणि हैं. एक देवाचं वचन किंवा नाटक एका आरशासारखं आहे. आपण पण रोज आरशामध्ये बघतो. काय काय लोक नसेल बघत पण जास्ती करून लोक Old people will see whether I am aging or no.
जो वृद्ध लोग हैं हो सकता है वो देखेंगे कि मेरे चेहरे पे मेरा उम्र Yeah, झलक how रही है then we will start using the artificial, beauty, कि अलग अलग जो है कृत्रिम चीजें इस्तेमाल and कर that सकें will give reaction on your face. और जो आपके फेस पे रिएक्शन Then you देगा have to come to the Lord for prayer. फिर आपको उसके पश्चात प्रभु के पास आना पड़ेगा। And if you go very close to the mirror, जब आप आईने के निकट जाओगे you can see yourself very clear, right? आप अपने आप को बहुत साफ तरीके से देखते The image is very, very clear. और आपकी जो रूप है और ज्यादा साफ But if दिखाई you देगा। go far from the अगर mirror, उस आईने से दूर जाओगे आणि जर का आपण आरशाचं उदाहरण घेऊया तर आरशामध्ये आपण काय बघतो की आपण किती सुंदर दिसतो. जर का म्हातारे होत असत तर आपण किती आपल्याला त्या जुड्या आलेल्या आहेत आणि जर का आरसा आणि मग जर का जेवढ्या त्या आरशाच्या जवळ जाऊन तेवढ्या आपल्या चेहऱ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये असणारे दोष आपल्याला दिसतात. पण जेवढा आपण त्या आरशापासून लांब जाऊ तर ते आपल्याला एवढं आपण त्या नंतर आपण बघू शकत so नाही. if Christ is telling, draw near me and I will draw near you. अगर यीशु मसीह कहता है कि आप मेरे निकट आओ तो मैं अपने आप को आपके निकट लाऊंगा। आणि जसं आपण पहिलेच ऐकले की देवाचं नातं असं आहे की एका आरशासारखं आहे आणि देव काय म्हणतो की तुम्ही माझ्या जवळ या म्हणजे मी तुमच्या जवळ If येईन. you are very close to Him, अगर हम बहुत उसके निकट हैं आणि जर का एकदमच प्रभूच्या जवळ आपण गेलो तर the image of Christ will be in you. तो परमेश्वर की जो प्रतिमा है वो आपके जीवन में आएगी। मग देवबापाची जी छवी आहे ते प्रतिबिंब आहे ते आपल्यामध्ये येईल. And when the image of Christ is in you, जब यीशु मसीह की रूप जो है वो आपके अंदर आएगा आणि जेव्हा प्रभूचे रूप आपल्या जीवनामध्ये येईल तेव्हा will you flirt girls and boys who are not married with girls and boys? जो अविवाहित लड़के लड़कियां हैं क्या वो गलत कार्य करेंगे? आणि मग जर का जसं आज आपल्याला आपले दोष दाखवतो Because- तसंच जर का देवबाप्पा आपल्या जीवनामध्ये आला तर तेवढं जवळ आपलं नातं झालं तर आपण आपल्या जीवनामध्ये पाप करणार का? जसं तरुण लेकर अन्य जातीच्या लेकरांबरोबर काय कर्म करतात ते करणार का आपण? Even the thought will come, because the image of Christ is in you, you will be separated from all these evil thoughts. अगर जीवन में विचार भी आएगा गलत तो हम क्योंकि यीशु मसीह हमारे जीवन में है हम उससे अलग हो जाएंगे। Now you can, तुमचं आपल्या जीवनामध्ये इतकं त्याचं प्रतिबिंब आहे तर आपण आपल्याला तो विचार सुद्धा आपण त्या विचारात सुद्धा बघणार नाहीये. and you will understand now why your life and my life is having problems. अब आप समझोगे कि आपके मेरे जीवन में समस्याएं क्यों है? Because आणि आता आपल्याला समजेल जर का जेवढं आपण देवबापाच्या जवळ आहोत किंवा नाही आणि का आपल्या जीवनामध्ये त्रास आणि क्लेश आहे. we are not very close with that mirror that is Jesus Christ. हम उस आईने के जो यीशु मसीह है ज्यादा निकट नहीं है। आपल्या जीवनामध्ये का समस्या आणि दुःख त्रास आहे कारण तो आरसा जो येशू ख्रिस्त आपल्यासाठी त्या आरशाच्या आपण एकदम जवळ We keep friendship with this world. हम इस संसार के प्रति मित्रता Please रखते हैं। hear this message, your youth. You may be having your friends. युवकों ने यह संदेश अच्छी तरह सुनना चाहिए क्योंकि आपके भी ऐसे मित्र होंगे। You need to be separated. आपको इन संसार से One मित्रों day से I अलग होना है। visited one Christian family. एक बार पास एक कुटुंब में गए थे He क्रिश्चियन, was a policeman. वो पुलिस थे आणि हा तो उपदेश झालेला आहे. सगळ्यांनी तर एकदम सावधानी आणि फारच लक्ष देऊन ऐका. विशेष करून जे आपले तरुण आहेत त्यांनी हे उपदेश ऐकण्याची गरज आहे. That police was very sick. Somebody told me, go and pray in that house. और वो पुलिस जो थे वो बहुत बीमार थे। किसी ने कहा था कि वहां जाकर के आप When प्रार्थना I कीजिए। went there, I came to know that I know him from the childhood. जब जाके पता चला कि वो उनको बचपन से जानते हैं। आणि पास्टर एका पोलिसाच्या घरी गेले कारण कोणी सांगितलं की ते पोलीस फारच आजारी आहेत. जेव्हा ते त्या घरी गेले तेव्हा ते बाळासाहेब त्यांना लहानपणापासून ओळखत होते. And why when I was telling he was not in a position to speak, he was semi-unconscious. जब पास्टर से बात कर रहे थे तो वो बेहोश दशा में थे तो वो बात नहीं कर पा रहे थे। आणि जेव्हा
बाळासाहेब त्यांच्यासाठी बोलत होते तेव्हा ते ऐकू शकत नव्हते, कारण ते एक शुद्धीमध्ये, पूर्ण शुद्धीमध्ये नव्हते. 2 things he did in his life and he was possessed with the devil. 2 कार्य उन्होंने किए थे जिस कारण शैतान से पीड़ित थे. आणि त्यांच्या जीवनात अशा 2 गोष्टी केल्या की त्यांना शैतानाने बांधून In टाकले. Hinduism, on the 10th day after death, he went and ate the food there. और 10वें दिन के जो कार्य होता है वहां पर जाकर उन्होंने वो खाना खाया था वहां से. आणि जे हिंदू लोकांचं 10व्या दिवशी काय कार्य होतं त्या कार्यामध्ये त्यांनी भाग Don't घेतला, त्यांनी participate जेवण on that केलं. days. और इन दिनों में आप शामिल मत होइए. Don't eat food on that days. उन दिनों का खाना मत खाइए. आणि जेव्हा पण तुम्ही असे तुमचे कोण मित्र मैत्रिणीच्या घरी असे दुःख झालं किंवा आनंद काही झालं Second तर thing- त्यांच्या घरी जाऊन तुम्ही भोजन करू In नका. the Hinduism, they have this Jagran Gondal, they cut the animal and they eat food. हिंदुइज्म में रात को जगना और उसके बाद वो प्राणी का काट करके वहां पे उसका भोजन प्राप्त करना वो सब होता है. How I came to know about this? और ये इन्हें कैसे पता चला? When I started asking, I got a vision there. जब उन्होंने पूछना शुरू किया तो वहां पर परमेश्वर ने दृष्टांत दिया. And in that, आणि दुसरी गोष्ट की ते अन्य जातीचे लोक हे साजरा करतात, जागरण आणि गोंधळ हे त्यांचं एक काहीतरी पूजासारखं असतं. त्या गोष्टीमध्ये ह्या व्यक्तीने भाग घेतला, याचं एक दृष्टांत त्या ठिकाणी बाळासाहेबांना झाला. and when I was praying, God gave me a vision. I saw what you call a temple, and I saw this man sitting on that temple and eating food. और वहां पर जब दृष्टांत मिला तो उसमें ये दिखाई दिया कि ये व्यक्ति वहां पर बैठकर खाना खा रहा है. आणि ते असा दृष्टांत होता की हा व्यक्ती त्या मंदिराच्या वरती बसून जेवत आहे. And the program was going in that house in that police line. और वहां पर जो उस पुलिस लाइन में वो कार्य हो रहा था करके I दिखाया. asked his wife, as he ate food like this, उनकी पत्नी को उन्होंने पूछा पास्टर ने तो क्या इन्होंने ऐसा खाना खाया था. आणि त्या पोलीस कॉलनीमध्ये ते हे सगळ्या गोष्टी होत होत्या आणि हे पास्टरनी त्यांच्या पत्नीला विचारलं की ह्या व्यक्तीने इथं जेवण केलेलं आहे. church, he did not have time for repentance because he was semi-unconscious, not positioned to understand his sin, and after 2 days he died. और वो जो थे उस पश्चाताप की दशा में नहीं थे क्योंकि बेहोश थे. उसके 2 दिन पश्चात उनकी मृत्यु हुई. If you are a child of God, for whether it is holy, whether it is any religion, don't participate any of the sins or the festival, otherwise the judgment of God will be on your life and my life. अगर आप परमेश्वर के बच्चे हो तो ऐसे अलग अलग रीति रिवाजों में, धार्मिक कार्यों में कुछ भी शामिल मत होइए, खाना मत खाइए. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की त्या व्यक्तीला, जो ख्रिस्ती व्यक्ती होता, तो पूर्णपणे शुद्धीत नसल्यापायी त्याला पश्चाताप करण्याचा सुद्धा संधी मिळाली नाही आणि 2 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. आपल्याला हिंदू असो, मुस्लिम असो किंवा ख्रिस्ती पण ते मतमौलीला जातात, तिथं जातात, अशा गोष्टीचं आपल्याला सेवन देवाच्या वचनाप्रमाणे The believers go away from the Lord, and that's why you cannot see the image of God in your life and my life. विश्वासी लोग जो परमेश्वर से दूर जाते हैं, इसलिए परमेश्वर का स्वरूप जो है हमारे अपने जीवन में हम नहीं देख पाते. आणि जे स्वतःला विश्वासणारे म्हणतात, जेव्हा देवापासून ते दूर जातात तेव्हा देवाचा प्रतिस्वरूप त्यांना ते पाहतात. The author is telling in the 3rd chapter of Lamentation that he has become bear and he has become a lion to kill me, to destroy my life. यहाँ पर विलाप गीत में लेखक लिखता है कि मैं Read जो है 3rd chapter 10 भालू या verse. सिंह के समान हो गया हूँ जो मारने के लिए तैयार है. विलापगीत 3:10 वाचा. टपणाऱ्या अस्वलासारखा, गुप्त जागी असलेल्या सिंहासारखा तो मला झाला आहे. कौन झाला है? Huh? परमेश्वर. The Lord has become like a bear and the lion. प्रभु जो है वो वहाँ पर रिछ या सिंह के समान बन गया है. आणि देवाचं वचन 3:10 मध्ये म्हणतं की प्रभू एक सिंहासारखा आणि अस्वलासारखा आपल्यासाठी झालेला आहे. So when there is failure in your life, जब आपके जीवन में
कामयाबी नहीं होती है। You see that your financial situations are not good. आपकी आर्थिक परिस्थिति बहुत अच्छी नहीं होगी, Your children are not obeying you. आपके बच्चे आपके आज्ञा पालन नहीं करते हैं, आणि जर का जेव्हा आपल्या जीवनाकडे बघूया की जेव्हा आपल्या जीवनामध्ये अपयश येतं, दुसरी गोष्टी आपली आर्थिक परिस्थिती ढासळते, तिसरी गोष्ट जेव्हा आपले लेकरं आपल्या ऐकत नाही तर Immediately you start business to earn money. तुरंत आप ऐसा व्यवसाय शुरू करते हो पैसा कमाने के लिए, आणि जेव्हा मग आपण काहीतरी व्यवसाय सुरू करतो ज्याच्याने आपल्याला पैसे मिळतील, You work also and do business also. आप काम भी करते हो व्यवसाय भी करते हो, मग आपण काम करणार, व्यवसाय करणार, सर्व करणार, And there is failure in your life and my life. और आपके जीवन में नाकामयाबी आती है। आणि तरी पण अपयशच बघतो तर You ask Pastor Ravi about that. He will tell you he is an example. I am not degrading him. मेरा जीवन जो था कुछ ऐसे ही था, आणि पास्टर रवीचं पण जीवन याच We प्रकारे were working together. हम एक साथ काम करते थे, आणि पास्टर आणि दोन्ही पास्टर एकत्रच एका ठिकाणी होते कामाला. Yeah, I used to tell him, come to the Lord, do this. पास्टर मुझे अक्सर कहा करते थे प्रभु के पास आने के लिए, आणि पास्टर नेहमी पास्टरला सांगायचे की देवामध्ये तू ये. At the same time, he was doing business. और उसी समय में व्यवसाय भी करता था। आणि ते बिझनेस सुद्धा काम He used to करून drive 80 kilometers, 90 kilometers, 100 kilometers, but not 2,000 or 3,000 rupees used to come. Ask him. उस समय में 80, 90, 100 किलोमीटर ड्राइव करता था नौकरी जाने से पहले, लेकिन 3,000 रुपये भी मेरे पास कमाए नहीं आते थे उस समय। आणि तेव्हा ते जेव्हा काम करून बिझनेस करायचे 80 किलोमीटर ते गाडीवर बाईकवर जायचे, तरी त्यांना 2-3 हजाराचा पण बिझनेस नाही मिळायचा. But when he dedicated his life and gave importance to the Lord, 1 lakh rupees business comes sitting in his house. जब समर्पण मेरे जीवन में आया उसके पश्चात जो है बहुत कम काम करने के पश्चात भी कई बार मेरी आमदनी जो है 1 लाख रुपए को छोड़े। आणि जेव्हा देवबापाला पूर्ण समर्पण केलं तेव्हा त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये घरात बसून 1 लाखाच्या वर कमिशन Bible is telling where there is wilderness, where there is desert, I will make a green land, there will be greenery for my people. कोई शास्त्र कहता है कि जहां मरुस्थल होगा, वहां पर रेगिस्तान होगा, वहां पर मैं हरी भरी चराइयां और जल प्रस्तुत करूंगा। आणि देवबापाचं अभिवचन आहे की त्याच्या लोकांसाठी जिथे अरण्य आहे, जिथे सगळं शुकशुकाट आहे, तिथं ते पाण्याचे झरणे उभा करणारा परमेश्वर, Again read that करणारा परमेश्वर आहे. Again read that word, you draw unto me and I will draw unto you. और दोबारा से हम उस वचन को पढ़ेंगे कि आप मेरे समीप आओ तो मैं आपके समीप आऊंगा। वाचा. जवळ या म्हणजे मी तुम्हाला येईन. Down. Below that. Come close to God and God will come close to you. Below, that's below verse after that. Wash your hands, you sinners, purify your hearts. Wash your hands, you sinners, purify your heart. वहां लिखा है कि अब बात Loyalty is divided between God and the world. What is divided? The loyalty. Loyalty. You and I don't become loyal in the house of the Lord. हम परमेश्वर के भवन में जो है निष्ठावान नहीं है। Understanding what is that? मराठी मध्ये आपण वाचूया. Immediately you are forgetting the verse also. चौथा अध्याय 8 देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पापीचे नाव हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या पापी जनो हात काय करा? निर्मल करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो हम्म. आपली अंतःकरणे शुद्ध करा. हा. नववचन कष्टी व्हा. शोक कष्टी वा, शोक वा. रडा. तुमच्या हसण्याचा शोक हो तर तुमच्या आनंदाचा विषाद हो. प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला तुच्छ करेल. हा, तो तुम्हाला काय करणार? खाली करणार. इंग्लिश लाऊडली. ग्लोरी.
All these three, 4 verses. Eight to 10. James 4th chapter. 8 to 10. How many people are crying day and night, reading, doing lamentation in the house of the Lord? James 4th chapter 8 onwards down. Draw nigh to God, He will draw nigh to you. Cleanse your hands, ye sinners, and purify your hearts, ye double-minded. You are double-minded, I am double-minded. You wanted prosperity, you go to world. You wanted God, you come to me. हम दोनों जो है दुचित्ते हैं, जब हमको अच्छाइयाँ चाहिए हम दुनिया की ओर जाते हैं, अन्यथा दुख के समय हम प्रभु की You know my famous dialogue, what is that? Huh? ताप आला तर देव माझा बाप, ताप गेला तर मी देवाचा बाप. Right? So when we are double-minded, we wanted the world also, we wanted God also. हम दुचित्त मनुष्य हैं जो हमें परमेश्वर भी चाहिए और हमें संसार भी चाहिए. आपण दुटप्पी लोक आहोत. जेव्हा समस्या आली तर आपण देवाकडे हा, read glory. तर आपण जगाकडे जातो. Be afflicted and mourn and weep. What he's telling, be afflicted, afflict yourself day and night. क्या वचन कहता है कि अपने आप को तकलीफ दो, आप दुख. देवाचं वचन सांगतो स्वतःला रात्रंदिवस तुम्ही पीडित असं करा, तुम्ही दुःखी असं व्हा. Let your laughter With Lord Jesus Christ, all your situation will be changing. The desert will be greenery in your life. अगर आप प्रभु यीशु मसीह के साथ When affliction comes, what you pray, God, remove this affliction from me. If your husband is alcoholic, he's a womanizer, God will change. He has to change him. पीने वाला या अन्य स्त्रियों के साथ But God is bringing this affliction, these trials, this temptation. If your children are still into addiction, they are into wrong ways, God is going to bring them in the truth because He is the living God. Just He has to do the work in your life and this very, very carefully. बच्चे लोग अन्य मार्ग में हैं, तो प्रभु के मार्ग में लाएंगे. So the Bible says that you need to get married with Jesus Christ. That is the image. If that image is not in you, you and I will start sinning in our lives. अगर उसका जीवन आपके जीवन As Christ has died, we have to die for your flesh. We will try to mingle with our friends. We will try to mingle with our friends. हम अपने मित्रों के For साथ some people, what happens? मिलकर चलना चाहते हैं. Anger, hatred, bitterness goes in coma. The people are unconscious, they go in coma. The friendship, but when the situation comes, they become alive. और इस संसार से मित्रता It जो happens है with me. परमेश्वर से शत्रुता है. My anger goes in coma. Yeah. So, relationship with God is very, very important. My anger goes in परमेश्वर से coma. रिश्ता जो है वो बहुत महत्वपूर्ण है. When I say an example, I've already told you about whether coma becomes and I become alive, एक active. मिसाल जो है आईने के संबंध में बता चुके हैं, दूसरी भी बताई है. And I start pouncing on that. But with other people, I speak. The second is, the sun rises from where? East or west? East. And sets. So it travels from east to west. तो सूरज जो है वो पूरब में उगता है और पश्चिम में. So you have to, die for your works of flesh. That is anger, malice, wrath, hypocrisy, jealousy, bitterness, grudges, backbiting, putting on tails, everything we have to buy. Otherwise, those things will be alive and we are going to flirt with them. The earth is rotating. ये उसका प्रवास नहीं है, पृथ्वी का अपने आप में घूमना है. So when there is light, जब यहाँ प्रकाश होता है, जो जलन है, जो ऐसे अगर हम नहीं प्रभु में मर नहीं जाते हैं, तो when you are light, you are standing in front of the sun. If you read, we know that Matthew 19 chapter 5 to 9, it says that, it says that, and said, for the cause shall a man leave his father and mother and shall cleave to his wife, and they shall be one flesh. Wherefore no one
they are not goes two away flesh but from one the sun, flesh. the We all darkness know comes. that is the relation जो between सूरज से husband दूर and जाती है wife. तो अंधेरा आता है। अध्याय 19 हम जानते हैं कि पति और पत्नी बंधन शादी के बंधन में जो हो जाते The earth rotates, पृथ्वी जो है अपने आप में घूमती है, but they become one. In the same In the way, when same you way, in die your for the spiritual world, life, if you rotate from the Lord, उसी तरह you आपके are आत्मिक जीवन separating में from the जब devil. खुद घूमते हो, you are The going flesh towards of the darkness, and the devil you are darkness will separating. start increasing in your life more and more. आप अंधकार And की you ओर are चले जाते हो attaching to और the flesh अंधियारा of जो है Jesus आपके जीवन Christ. में धीरे धीरे बढ़ता ही जाएगा। Spiritually, you become one with Jesus Christ. And here there is Some separation. Christian people will put the bindis in their In the same heads. way as husband and wife has to leave her own They will parents, get it is mother, fashion. father who has given her कहते हैं birth, कि वो फैशन है, All and she these will things come are and join. compromisings in your That life is and the day mine. of the और तीनों में ये सारी celebration समझौता of the करने वाली marriage. बातें। Going with them in different temples or the religious places. The day of your salvation, what a baptism and filling in the day is the day of your marriage or engagement with Jesus Christ. As we have heard, Abraham till he did not separate from his own people, God did not fulfill the promise. जब हमने पढ़ा कि अब्राहम जो है अपने लोगों से जब तक निजी लोगों से अलग नहीं So हुआ, that तब तक girl's परमेश्वर की or that So woman's the surname day is he will changed tell you and that I she will gets do the this, I will husband's do surname. that. Till that time you are not faithful, or if you are not separated from the In world, the same way, which your judges, label no of eternal promise will hell be is fulfilled. cancelled, destroyed, and you get the label of और वही eternal कार्य life. करते रहोगे, कोई भी आपके जीवन में कहा गया है वो वचन पूरा नहीं होगा। It is written in the book of Isaiah that he is going to give you a new surname that nobody knows, only God and you will know. I have seen and experienced many Christians, brothers and sisters. It is written in Mark if 10 there are chapter, failures Matthew in their 19 life, chapter, they want to and even in Luke 16 chapter that and get what is the that thing, grab relation that thing. between husband and और wife. ऐसे भी लोग पास्टर कहते हैं कि मैंने देखे हैं कि अगर उनको कुछ कार्य पूरा नहीं हुआ तो परमेश्वर के उस नए निर्णय को जो है पारित करके जो है उससे भी आगे जाकर के वो अपने आप को उसमें ढालते हैं। The glorious truth about separation from the world and becoming spiritual body of Christ is the reality, glorious reality for you and me. And they wasted their time in the world, and they were not near to the Lord, and the Lord, they did not ask repentance, they did not afflict themselves, they did not cry in the presence of the Lord. But The glorious truth is that the disciples has to die and there with was Jesus no Christ. failure, and even they got something, it was miserable in their lives. उनके जीवन में अगर कोई कार्य नहीं होता है तो वो अपना खुद न्याय निर्णय करते हैं, उसके अनुसार चलते हैं। We और परमेश्वर literally के चरण doesn't छोड़ करके die. वो अपने निर्णय लेकर के परमेश्वर का जो भी न्याय But है या जो कुछ है उसके We आगे वो spiritually चले। we take part in the Lord's death. लेकिन आंतरिक रीति से हम प्रभु के अनुसार हम बनते हैं। Conviction from our sin, कई बातें हमें आनंद obedience into water baptism, and filling with the gift of the Holy Spirit. Some Christian families, what they did wrong business, they earned money, and entire money was destroyed by their children. They were into addiction and drugs, and their life was miserable. Galatians, डिसाइपल लोग ऐसे Galatians भी 3rd chapter कहते 10th हैं and 13th verse, कि उन्होंने 10th, 11th, अलग-अलग 12th, व्यापार 13th. करके बहुत सारा पैसा बनाया, परमेश्वर से दूर रहे, लेकिन जो पैसा Read in उन्होंने बनाया, Marathi. जो कुछ पैसा उन्होंने कमाया, उनके बच्चों ने बुरी लतों में सारा पैसा उड़ा दिया। They got the money in the wrong ways, and the family, a Christian family, was destroyed by the enemy. वो गलत रास्ते से उन्होंने पैसा कमाया और ईसाई कुटुंब जो है वो तहस नहस हुआ। दहा ते 13. व्यवसाय करून पैसा एकत्र जमवला व जो पैसा त्यांच्या
त्यांच्या लेकरांनी दारू आणि ड्रग्स आणि याच्यामध्ये Some family did not have children. कुछ कुटुंबों को बच्चे नहीं हुए, They tried in unnatural way. वो अलग अलग अनैसर्गिक रीतियों से उन्होंने उसको कोशिश की, They did not wait on the Lord. वो प्रभु पर भरोसा करके रुके नहीं. आणि दुसरं उदाहरण आहे काय काय लोकांचं दोषांना लेकरं होत नाही आणि ते जगीच्या ते त्याचं ट्रीटमेंट घेऊन ते लेकरं होण्याचा प्रयत्न करतात. I have seen those families, the children became so bad in their lives. और ऐसा देखा है कि वो बच्चे जो है वो जीवन में बहुत बुराई की ओर. So sometimes Christ took the unnaturally curse we go, we are so desperate, we for- wanted for the whole other- world on we are him. comparing with other people's blessings. हम जो है दूसरों की आशीषों से तुलना So करते हुए he has परेशान removed हो the जाते curse हैं from your और life, अनैसर्गिक मार्गों का hanging अवलंबन करते हैं. himself on the cross of Calvary. आणि प्रभु यीशु ने हमारे जीवन का जो देंगी नहीं मिळाली हमारे So literally we will not die physically, but spiritually we have to take part in the Lord's death, because he has already been cursed for you and me, and he has given life for you and me. I have seen the children into adultery right from the childhood. They have become pregnant at the age of 15, 16 years old. और ऐसे बच्चे जो पूरी तरह से परिपक्व नहीं हुए, 15-16 साल की उम्र में भी जो है वो गर्भवती हुए, ऐसे देखे. And Bible is telling, the Saint Paul is same writing, if you obey God all the laws, still there is no Sometimes guarantee for you you to strive and want enter the the kingdom blessings, of God. but there is failure in your life and my life. कई बार हम बहुत कोशिश तकलीफ उठाते हैं उस मौका कामयाबी के लिए, लेकिन उसके You are understanding what I am आपके telling? जीवन में Big नाकामयाबी आती है. strive, children of I will God, they explain strive. that thing why he They has wanted written the in the blessing. They are coming desperate to Sundays. get blessing. They are desperate to become pregnant. They are Secondly, desperate to by the get blood money. of They are desperate Jesus, to become you and I, we are everything right in the family. Ephesians But 1st chapter you are 7 not verse, alignment 2nd with God chapter in your 13 life. verse. जीवन में वो जो है परेशान होकर के बहुत सारे चीजों को तुरंत प्राप्त करना चाहते हैं, तो धन को 1:7 प्राप्त करना चाहते हैं, जीवन को प्राप्त and, करना चाहते हैं, 2:13. लेकिन जीवन में उसके पश्चात कामयाबी नहीं आती है. आणि आपण बघतो की ख्रिस्ती लोक जेव्हा दुसऱ्यांना आशीर्वाद देतात तेव्हा ते स्वतः त्या प्रयत्नामध्ये जातात की आपल्याला केव्हा असा आशीर्वाद मिळेल आणि देवाची वाणी व इच्छा न जाणून घेता स्वतःच्या प्रयत्नामध्ये ते रात्रंदिवस स्वतःला In spite of your fleshly strife, failure, desperate, working against God, verse 3rd chapter and 21 verse. और ये तीसरे अध्याय And में 22nd verse. 21 Lamentation पद में 3rd, 21 and 22. विलाप की 21, 22. 21 और 22 पद में 21, 22, 23. हे मी मनात आणितो म्हणून मला आशा आहे. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दयावर, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते. तुझी सत्यता गोड आहे. Yeah, read in English. 21, 22, 23. Lamentation, 3rd chapter, 21, 22, 23. This I recall to my mind, therefore I have hope. It is of the Lord's mercies that we are not consumed, because his compassions fail not. They are new every morning. Great is thy faithfulness. Hallelujah. Our God is a consuming fire, but at the same time He loves you and me. हमारा परमेश्वर जब भस्मकारी अग्नि है, उसी समय वो हमसे प्रीति रखता है. आपला प्रभू एक भस्म करणारी अग्नी आहे तरी पण एक कटवाळू परमेश्वर आहे. Same author is telling that he has become lion, he has become bear. I have been afflicted. God has taken me from light to darkness. And the same author is telling in the same chapter that our God is a God, loving God. His mercies are new every day, every morning. He doesn't look at your weaknesses and my weaknesses. वही लेखक जो है वो शुरुआत में लिखता है कि मैं जो देख रहा हूँ वहाँ पे कि वो भालू है और वो सिंह के समान है. वही आगे लिखता है कि वो परमेश्वर जो है आपसे और मुझसे प्रेम करता है. आणि आज आपण विलाप गीतमध्ये जे 2 आणि 3 अध्यायामध्ये वाचलेलं आहे की प्रभू आपण आपल्याला अंधकाराकडे नेतो. प्रभू एक
आणि सिंहासारखा आहे. आणि त्याच विलाप गीतमध्ये आपण वाचलेलं आहे की प्रभू जरी भस्म करणारा अग्नी असला तरी तो एक कनवाळू आणि कृपाळू परमेश्वर आहे. So do not, convict when God is, rebuking you in the house of the Lord. और जब परमेश्वर के भवन में आपको परमेश्वर अगर ताड़ना देता है तो आप उसके विरोध में And न now जाओ। a question is that for us only. और ये Why there are situations are not going in your life and my life? आपके मेरे जीवन में यही आपके लिए ये प्रश्न है कि हमारे जीवन से ये बुरी परिस्थितियां क्यों नहीं जाती? 3:24 verse says, Marathi. आणि आता आपण एकच करूयात की आपण देवाच्या घरामध्ये किंवा देवाच्या लोकांनी जेव्हा तुम्हाला ताडना केली, तुम्हाला देवाचं कडक वचन सांगितलं तर त्याच्यापासून तुम्ही दूर जाऊ नका. We read 24, 25, 26 मेरा प्राण and कहता है 27. प्रभु ही मेरा अंश है, अतः मैं उसकी आशा करूंगा। जो लोग प्रभु की बाट जोते वो जो आत्मा उसकी खोज करती है उसे उसके प्रति प्रभु भला है। यह मनुष्य के हित में है कि वह शांति से प्रभु के उद्धार की प्रतीक्षा करे। यह मनुष्य के लिए हितकर है कि वह बचपन से ही अपना जुआ उठाए। परमेश्वर माझा वतनवाद आहे असे माझा जीव म्हणतो, म्हणून त्याच्याकडे मी आशा ठेवेन. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. परमेश्वरापासून येणाऱ्या कारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे. The Lord is my portion and hope to my soul. परमेश्वर जो है मेरा हिस्सा है और मेरे आत्मा के लिए एक आशा है। प्रभूच आपलं घर आहे, प्रभूच आपली आशा आहे. Those who wait patiently for the Lord is good for them. जो धैर्य से प्रभु की प्रतीक्षा करता है वो उनके लिए भला है। आणि जे पण प्रभूची आशा धैर्याने वागते, वाट बघतात, धैर्याने थांबतात, त्यांना प्रभूच एक आशा आहे. Don't be desperate. Don't strive to get the things by your own thoughts, ability, your own intelligence. There will be failure and destruction in your life and my life. And God will not be good, but He will be good to those who wait patiently for Him. और परमेश्वर के प्रति अति उत्साहित ना हो और जो चीजें आपको चाहिए अपने स्वयं प्रयत्न से प्राप्त करने की कोशिश मत करो, क्योंकि परमेश्वर भला है और वो जानता है कि हमें किस तरह से देना है। 25th verse says, देवाचं वचन सांगतं की प्रभूची धीराने वाट पहा आणि धीराने वाट पाहून देवाचा गौरव तुमच्या जीवनात पहा, पण स्वतःच्या प्रयत्नापासून तुम्ही दूर राहा. verse 25 says, wait patiently and seek Him. वचन कहता है कि आप जो है प्रभु के धैर्य से प्रतीक्षा करो। आणि 25व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की धीराने प्रभूची वाट पहा आणि त्याच्या मार्गामध्ये तुम्ही त्याला शोधा. Yeah, and 27 says it is good for a man that he bear the yoke in his youth. और 27 पद कहता है कि यह मनुष्य के लिए हितकर है कि वह बचपन से अपना जुआ उठाए। मनुष्याने आपल्या तारुण्यात जीव वहावे हे त्याला बरे आहे. Yeah, you don't want yoke or you don't want problems in your life and my life. हमें अपने जीवन में जुआ उठाना नहीं चाहिए, नई इच्छा नहीं रहती है और हमें हमारे जीवनों में समस्या नहीं चाहिए होती है। And 31, दोन गोष्टी आवडत नाही की आपल्याला झूक घेऊन चालणं किंवा समस्या आपल्या जीवनामध्ये असणं, ह्या आपल्याला गोष्टी आवडत नाही. 31 and 32 verse say, then I will close this. 31 और 32 वचन की ओर हम देखेंगे, उसके पश्चात हम बंद करेंगे। प्रभु सदा के लिए मनुष्य का परित्याग नहीं करता, यद्यपि वह मनुष्य को दुख देता है तथापि वह उस पर दया भी करता है, क्योंकि वह करुणा का सागर है। कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही. तो जरी दुःख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैकुंठानुसार करुणा करीतो. In your affliction, in your trials, in your mourning, in your building your spiritual life, sometimes He will turn away your face from you. हमारे जीवनों में, समस्याओं में, मुश्किलों में जो है वो मुश्किलें आती है, लेकिन उसके पश्चात
वो जो है हम फिर से प्रस्थापित करता है। आणि जेव्हा आपल्याला दुःख त्रास संकट असतील तेव्हा आपल्याला वाटतं की प्रभूने त्याचं मुख आपल्यापासून फिरवलेलं आहे. When you are decided to do the will of God, at that time God will turn away his face. He did to Jesus also. आप जो है परमेश्वर की इच्छा की उस वक्त कार्य सोचते हो, लेकिन परमेश्वर उस समय विमुख हो जाता है, जैसे यीशु मसीह के प्रति हुआ। आणि जसं आपण देवबापाच्या मार्गात पण जाऊ आणि देवाची इच्छा पण पूर्ण करण्यासाठी आपण उभे राहू, तेव्हा पण तो त्याचं मुख आपल्यापासून फिरवणार आहे. जसं येशू ख्रिस्ताने जेव्हा पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो तयार होता, त्या क्षणी कॅल्वरीवर पित्याने त्याचं मुख. And that's why Jesus told, my God, why have you forsaken me? इसलिए यीशु मसीह ने कहा कि हे मेरे परमेश्वर है, मैं परमेश्वर, तो उससे वो विमुख हो गया। आणि ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर होता तेव्हा त्याने हे शब्द केले की हे पित्या तू माझा का त्याग केलेला. You may not get house here in this world, इस संसार में हो सकता है आपको अपना घर ना or मिले, you may be childless. हो सकता है आप बच्चों से आशीषित There may ना be no हो। blessings in your life and my life, worldly blessings which are perishing. जो इस संसार की आशीष जो नष्ट होती है, वो आशीष हो सकता है आपके जीवन में ना हो। आणि कदाचित जर का तुम्हाला या संसारातल्या जे आशीर्वाद म्हणणाऱ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त नाही होणार, जसं घर, लेकरू किंवा या संसारातल्या जे आशीर्वाद असतील ते. But if God is molding you, He's putting His face away from you. There is no answer for your call when you are praying, when you are fasting. जब आप उपवास प्रार्थना करते हो सकता है परमेश्वर आपसे विमुख हो गया होगा, उसने मुख फिरा लिया होगा, लेकिन वो आपको जो उसके अनुसार उसमें ढाल रहा है। आणि जर का तुम्ही उपवासमध्ये असाल, प्रार्थनेमध्ये असाल, तुमचं जीवन प्रभू एका साच्यामध्ये आणत आहे. He is telling, for a short period I have done this thing to you. वो कहता है कि बहुत सीमित काल के लिए जो है मैंने आपके लिए किया है। आणि प्रभू म्हणतो त्या गोष्टी मी जे माझं मुख तुमच्यापासून फिरवलेलं आहे ते एका छोट्या वेळेसाठी आहे. He is not that wicked, cruel and the revenge taking God on His people. वो अपने लोगों पर क्रुद्ध दुष्ट ऐसा परमेश्वर नहीं है, आपला प्रभू एक निर्दयी परमेश्वर नाही आहे. But He will love you and He will take you near Him. वो आपसे प्रेम करेगा और आपको अपने निकट लेकर आएगा। जेव्हा प्रभू आपल्याला घडबड असतो, या अनुभवातून आपण गेल्यावर जेव्हा त्याचं कार्य पूर्ण होतं आपण बघतो की प्रभूच्या आपण जवळ येतो. The Lord is telling, प्रेम करतो आणि जवळ घेतो. don't go away from the sun. परमेश्वर कहता है कि आप सूरज से जो है दूर मत जाओ। But if you be in front of the sun, you will always be in the light. सूर्य के सम्मुख आप रहोगे तो हमेशा प्रकाश में रहोगे। आणि प्रभूचं वचन आहे की जेव्हा आपण म्हणजे उदाहरणामध्ये सूर्याच्या जवळ असलं तर नेहमीच आपण प्रकाशामध्ये असतो. The mosquitoes will not come in that hot sun. It will die. You will get good sleep. उस प्रकाश में जो है उष्णता में जो है मच्छर नहीं आएंगे, वो मर जाएंगे, आपको शांति मिलेगी। Small insects will not trouble you and me. छोटे छोटे कीड़े आपको तकलीफ नहीं देंगे। आणि त्या सूर्याजवळ आपण असलं तर असे माशा, मच्छर आणि सगळे प्रकारचे किडे आपल्याला त्रास नाही देणार. त्या सूर्याच्या प्रखर प्रकाशामध्ये मरून जातील. The foxes will not tell lie. The grapes are sour. और लोमड़ी ये नहीं कहेगी कि वो अंगूर जो है खट्टे है करके। You will enjoy every good blessings what God is giving you. आप सारे वो परमेश्वर ने दी हुई अच्छी आशीषों को लुत्फ उठा पाएंगे। आणि जे बोलले सांगतात हे द्राक्ष आंबट आहे, हे अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये येणार नाही, कारण प्रभूने दिलेले सर्व आशीर्वाद The sickness cannot touch and torture your life. आपको बीमारी जो है आपके जीवन को तकलीफ देगी नहीं, ताड़ना नहीं देगी। Yes, definitely aging sickness will be there. उम्र के अनुसार समस्या आएंगी, बीमारी आएगी। आणि जे आपल्याला जे आजार त्रास देतात ते त्रास देणार नाही. जर का आपण वृद्ध होत असो तर वयानुसार येणारे अशक्तपणा आपल्या जीवनामध्ये येऊ. Yeah, but don't get scared with that. Everybody went through that aging sickness
you and I, we need to go also. आप उसमें भय करने की जरूरत नहीं है. जो बीमारी के अनुसार उम्र के अनुसार जब बीमारी आती है उसमें से सब लोग जाते हैं. आणि जे वयानुसार येणारे जे आजार असतात ते येतात, त्याच्यासाठी तुम्ही भयभीत होऊ नका. खूप लोकांनी त्या प्रवासातून गेलेले आहेत, आपल्याला सुद्धा त्या प्रवासामध्ये जावं लागेल. Carry the mirror that is the image of God 24/7 with you. दिन रात जो है परमेश्वर की जो रूप है उसका जो आईना है वो अपने साथ रखो. Because if you are separated from the image, अगर उस रूप से प्रतिरूप से अगर आप अलग हो जाओगे आणि देवबापाच्या पासून दूर जाऊ नका. देवबापाचा जो आरसा आहे त्याला नित्य नेमाने आपण आपल्या जीवनामध्ये लागू करूया, आपल्या त्याच्या जवळ राहूया. जर का त्या प्रतिस्वरापासून आपण दूर गेलो तर speak to the situation because you are the son and the daughter of Jesus Christ. उस परिस्थिति से आप बातें करो क्योंकि आप उसके बेटे बेटियां हैं. आपण प्रभूचे लेख आहोत. कोणची परिस्थिती आपल्या जीवनात आली तर आपण त्या परिस्थितीसाठी आपण वादविवाद करू शकतो. From this Monday we have fasting.